नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्धा नदीबद्दल माहिती बघूयात। वर्धा नदी खोरे हे विदर्भातील सर्वात मोठे नदी खोरे आहे। वर्धा नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे। वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील मुलताईजवळ असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत होतो। वर्धा नदी महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात प्रवेश करते। वर्धा नदीची एकूण लांबी 528 किलोमीटर आहे। वर्धा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 455 किलोमीटर आहे। वर्धा नदी महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते। वर्धा नदी बऱ्याच जिल्ह्यांची सीमा तयार करते, म्हणजेच ती जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते। वर्धा नदी ही अमरावती व वर्धा, यवतमाळ व वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार करते। शेवटी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर वर्धा नदी चपराळा या ठिकाणी वैनगंगा नदीला जाऊन मिळते। वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखले जाते। वर्धा नदीच्या उपनद्या पाहूयात। उजव्या बाजूकडील उपनद्या आहेत रामगंगा, बेंबळा, निरगुडा, पैनगंगा। डावी बाजूकडील उपनद्या आहेत कार, यशोदा, धाम, बोर, वेणा व इरई। आता आपण वर्धा नदी खोऱ्यातील उगमस्थाने, संगमस्थळे, काठावरील ठिकाणे व धरणे याबद्दल माहिती घेऊयात। वर्धा नदी खोऱ्यातील उगमस्थाने पाहूयात। वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात होतो। कार नदीचा उगम वर्धा जिल्ह्यात कारंजा या ठिकाणी होतो। यशोदा नदीचा उगम वर्धा जिल्ह्यात आर्वी या ठिकाणी होतो। धाम नदीचा उगम नागपूर जिल्ह्यात हिंगणा या ठिकाणी होतो। बोर नदीचा उगम नागपूर जिल्ह्यात बाजारगाव या ठिकाणी होतो। वेणा नदीचा उगम नागपूर जिल्ह्यात काटोल या ठिकाणी होतो। इरई नदीचा उगम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर या ठिकाणी होतो। बेंबळा नदीचा उगम वाशिम जिल्ह्यात कारंजा या ठिकाणी होतो। निरगुडा नदीचा उगम यवतमाळ जिल्ह्यात वणी या ठिकाणी होतो। पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगेत होतो। आता आपण वर्धा नदी खोऱ्यातील संगमस्थळे पाहूयात। वर्धा व कार नदीचा संगम वर्धा जिल्ह्यात साहूर या ठिकाणी होतो। वर्धा व यशोदा नदीचा संगम वर्धा जिल्ह्यात देवळी या ठिकाणी होतो। वर्धा व वेणा नदीचा संगम हिंगणघाट तालुक्यात सावंगी या ठिकाणी होतो। धाम व बोर नदीचा संगम वर्धा या ठिकाणी होतो। धाम व वेणा नदीचा संगम वर्धा जिल्ह्यात मांडणगाव या ठिकाणी होतो। वर्धा व इरई नदीचा संगम चंद्रपूर जिल्ह्यात हडस्ती या ठिकाणी होतो। वर्धा व रामगंगा नदीचा संगम यवतमाळ जिल्ह्यात रामतीर्थ या ठिकाणी होतो। वर्धा व निरगुडा नदीचा संगम यवतमाळ जिल्ह्यात वणी या ठिकाणी होतो। वर्धा व पैनगंगा नदीचा संगम चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस या ठिकाणी होतो। आता आपण वर्धा नदी खोऱ्यातील धरणे पाहूयात। वर्धा नदीवर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी या ठिकाणी अप्पर वर्धा धरण आहे। वर्धा नदीवर वर्धा जिल्ह्यात देवळी या ठिकाणी लोअर वर्धा धरण आहे। बेंबळा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात बांभुळगाव या ठिकाणी बेंबळा धरण आहे। इरई नदीवर चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरण आहे। बोर नदीवर वर्धा जिल्ह्यात बोर धरण आहे। धाम नदीवर वर्धा जिल्ह्यात धाम धरण आहे। पैनगंगा नदीवर यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर इसापूर धरण आहे। आता आपण वर्धा नदी खोऱ्यातील काठावरील ठिकाणे पाहूयात। वर्धा नदी काठावर पुलगाव व राजुरा ही दोन ठिकाणे आहेत। धाम नदी काठावर पवनार आहे। वेणा नदी काठावर हिंगणघाट आहे। निरगुडा नदी काठावर वणी आहे। इरई नदी काठावर चंद्रपूर हे शहर वसलेले आहे। पैनगंगा नदी काठावर किनवट आहे। अशी ही वर्धा नदीची थोडक्यात माहिती आहे। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।